भगवान भोलेनाथ आई महाकालीच्या पायाखाली का आले यामागे एक अत्यंत अद्भुत आणि भावनिक कथा आहे. जेव्हा महिषासूर, रक्तबीज यासारखे राक्षस संवारण्यासाठी देवीने उग्र काली रूप धारण केले, तेव्हा तिचा कोप इतका भयंकर झाला की युद्ध संपल्यानंतर सुद्धा तिचा रौद्र नृत्य थांबत नव्हते. पृथ्वी हादरू लागली, सृष्टी नाशाच्या मार्गावर चालली. देवदेवतांनी सर्व उपाय करूनही आई काली शांत होत नव्हती. तेव्हा भगवान शिवांनी एक अनोखा उपाय केला. त्यांनी स्वतःला कालीच्या मार्गात अडवलं आणि शांतपणे तिच्या पायाखाली जाऊन पडले. आई कालीने पाय ठेवला आणि अचानक तिला जाणवले की मी स्वतःच्या स्वामीवर म्हणजे संपूर्ण जगाचे रक्षणकर्त्यावर पाय ठेवत आहे. हा क्षण कालीला भानावर आणणारा ठरला. तिने लाजून जीभ बाहेर काढली आणि तिचा कोप शांत झाला. या कथेचा अर्थ असा की शिव म्हणजे शांतता, काली म्हणजे शक्ती. शक्ती जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा तिला शांततेच्या आधाराची गरज असते. शिव स्वतःला पायाखाली देऊन जगाचे संरक्षण करतात. हा त्यांचा करुणा रूप आहे. ही कथा आपल्याला शिकवते की राग कितीही मोठा असला तरी त्याला शांततेनेच थांबवता येते.